शिवसेना पक्ष चिन्हाबाबत आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। शिवसेना कुणाची निर्णय येण्याची शक्यता। पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। बांठी आयोगाबाबतही सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता। 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। इच्छुकांची धावाधाव होणार। मुंबईच्या महापौर पदावर दिल्लीमध्ये खलबतं। काल रात्री राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यामध्ये चर्चा। महापौर पदावर काय तोडगा निघणार याची उत्सुकता। शिवसेनेचा स्ट्राईक रेट घसरल्यानं मुंबईमध्ये महायुतीला काठावरचं बहुमत। भाजप नेत्यांच्या दिल्लीश्वरांकडे तक्रारी। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही हायकमांडकडे नाराजी। कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच। किंगमेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 पैकी 4 नगरसेवक नॉट रिचेबल। गटस्थापनेसाठी फक्त 7 नगरसेवक हजर। संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यावरून राडा। युतीच्या घोषणेनंतर अतुल सावेंना भाजप कार्यकर्त्यांचा घेराव। पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात माकप आक्रमक। लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी होणार। चुकीची ई-केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय। बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ट्विटरवरून माहिती। भारत न्यूझीलंड संघामध्ये आजपासून T20चा थरार। वनडे मालिका गमावलेल्या टीम इंडियासमोर कमबॅकचं मोठं आव्हान। T20 वर्ल्ड कपसाठी रंगीत तालीम।